साईज पण मोठी आहे. अजून मोठा करते मागं सरका मागं माझ्या कोण येऊ नका. आत गेलं त्याच्यात. हा होय, त्याच्या आत गेल्यानंतर आम्ही ते लॉक केलं. लॉक केलं सर. इकडं आत यालतो आणि ते तिथं दिसला आणि तिकडनं ते आत आला आणि त्यात गेलं डायरेक्ट आणि ते लॉक केलं आम्ही डायरेक्ट. तर या ठिकाणी त्यांना पहिला तिथं दिसलेला, मग त्यानंतर तो पेटीत गेला, त्याबरोबर त्यांनी ते लॉक केलं. तर या ठिकाणी बघू शकता त्यांनी कडी पण नाही लावलेली, फक्त खालून त्यांनी ते पट्टी लॉक केला. नाही उघड काय कुठला उघड कुठला आहे बघा ती. बाबा बाहेर घेऊया, इथं खाण्यात करता नाही, जागा पण नाही इथं. उचल बाहेर घेता येईल का तुला? हां घेऊ शकतो. उचलते ना. उचलली. खजाना आहे, खजाना आहे. खतरनाक खजाना आहे. हे बघ आवाज करते बघा ते. आवाज करत नाही, ते नुसतं फिरायला लागले तर आवाज यायला लागलाय त्याचा. ते पत्ता पण तसंच हे बघा शेपूट कुकरची शिट्टी कशी वाजते हा तसा आवाज करते ती. तसंच करत होतं म्हणा ते. होय काय? केवढा आवाज करत होता माहिती आहे ते. आम्ही मशीन ठेवलेलं तिथं आत. ते मशीन गेला आत गेल्यावर ते तिकडे गेलं ते झालं चावला नाही ते. होय पोरं असते हो लहान लहान. कुणाला किती रुपये पाहिजे? कुणाला किती रुपये पाहिजे? मला नको आहे ते. खतरे की पेटी आहे ती, खतरे की पेटी. साईज पण मोठी आहे. अजून मोठा करते आम्ही आता पहिल्यांदा बघितलं. मागं सरका मागं कमीच बघा मागणं. तर या ठिकाणी आत आहे अजून, पेटी पण अजून बाहेर काढला नाही, पेटीतच दंगा करायला लागलाय. हा मग तर आवाज ऐकू शकताय त्याला जेव्हा धोका वाटतोय. चिडलाय भरपूर साप. अजगर सारखंच आहे की असं ते हे होतं बघा. अजगर बिन विषारी असतं आणि हा साप विषारी असतो. अजगर परवडता. हे बघा त्याचं हे बघा कसं फुटतंय. आम्ही पहिल्यांदा बघितलं एवढ्या दिवसात. त्याच्या आधी बघायला त्याच्या आधी असलं कधी बघितलं नाही. मागं माझ्या कोण येऊ नका. मी एकदम मागं होते, साप पुढं आला की, त्यामुळे मागे येऊ नका माझ्या. तर आपल्याला न हात लावता एकदम इझिली सेफली साप रेस्क्यू केला आपण. अरे अरे तोंड बाहेर आलं. तोंड जवळ आहे, जवळच आहे. इकडेच तोंड आहे. तो पण नीट लवकर बसत नाही, कॅप नवीन आहे इतकं व्यवस्थित. लाव काय होत नाही तर लाव की व्यवस्थित. नवीन ट्रॅप आहे त्यामुळे टोपण जरा लवकर बसत नव्हतं. तर आत्ता आपण हरिओमनगर या एरियामध्ये आलो होतो. त्या ठिकाणी आपण हा साप आत्ता रेस्क्यू केला आहे. घोणेजतीचा विषारी साप आहे. त्या दादांनी त्या पेटीत गेल्यानंतर
त्याला लगेच लॉक केलं आणि आपल्याला फोन केला होता. तर आपण या ठिकाणी येऊन बघितलं तर घोणस जातीचा विषारी साप होता. आपण एकदम सेफली रेस्क्यू केलं आहे त्याला, न हात लावता. हा घोणस जातीचा विषारी साप आहे. भारतातील जे प्रमुख 4 विषारी साप आहेत, नाग, मण्यार, घोणस, फुरसे, यापैकी हा घोणस जातीचा विषारी साप आहे. याला इंग्लिशमध्ये रसेल स्वायपर म्हणतात. तर चला तर आपण याला आता वन विभागाकडे सुपूर्द करूया. जाय का तर आता रेस्क्यू केलेला हा घोणस साप आहे. तर आपण अंधार पडत आलेला त्यावेळेस रेस्क्यू केला. आता पूर्ण अंधार पडला आहे आणि सर पण बाहेर होते जरासं, त्यामुळे त्यांना यायला लेट झाला होता. तर आता आपण हा साप वन विभाग रेस्क्यू टीमचे ओंकार काटकर सर आहेत यांच्याकडे सुपूर्द करतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.